बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री राणा प्रताप पाटील लिखित कादंबरी वंगाळ, प्रकरण 16वे. कोल्हापूरच्या शाहू आखाड्याची पहाटेची वेळ. ऐन दिवाळीची पहाट, तरी तालमीत शड्डू घुमत होते. व्यायाम करणाऱ्या मल्लांच्या घामाच्या चिपळ्या लांबच लांब उडत होत्या. खाली हौदातल्या मातीत 4 मल्लांच्या जोड्या मरणाची लढत करत होत्या. हातात चांगली निबार येताची काठी घेऊन वस्तात त्यांच्या लढती घेत होते. वजनाने निटकी व जोड मोठी असलेली पोरं आखाड्यात दगडी कडापाच्या फरशीवर जोर मारत होती. पूर्ण भारतभर दिवाळी असताना तालमीतल्या आखाड्यात फक्त जातिवंत पैलवानच राबू शकतो आणि याच जातिवंतांच्या तराजूत सूर्याजीराव पाटलांचा दादू अगदी फिट्ट बसला होता. वजनाबरोबरच आता दादूची जोड पण वाढली होती. पुणे, फलटण, शिरवळ, बीड, उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर अशा बऱ्याच ठिकाणी त्याच्या कुस्त्या पडत असत. कुंडलच्या महाराष्ट्र मैदानात दादूची 1 नंबरची कुस्ती ठरली होती. म्हणून दादू आता जीव तोडून मेहनत करीत होता. मेहनत एवढी की दगडी कडापाच्या फरशीवर जोर मारून मारून त्यावर तळहाताचे हुरान उठले होते. दादूची मेहनत बघून शाहू आखाड्याचे वस्ताद सुद्धा भारावून जात असत. उभ्या महाराष्ट्रात वस्तादांचे व तालमीचे नाव दादूने पोचवले होते. जोड मोठी असल्याने सहसा वस्ताद सुद्धा दादूला व्यायामासाठी जिकिरी करीत नव्हते, पण लढत मात्र तास 2 तास घेत असत. हौदातूनच वस्तादांनी दादूला हाक मारली. दादू पैलवान. जोर मारणाऱ्या दादूचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. जोर मारण्याच्या अवस्थेतच दादूने त्यांच्याकडे पाहिलं. अरे बास कर की आता, अजून किती वेळ नुसतं जोरच मारणार आहे. जोर मारायचं थांबून दादू उठला आणि उभा राहिला. घामाने अंगाबरोबर किस्ताक व लंगोटा पूर्ण भिजला होता. वस्ताद काय बोलणार याकडे लक्ष देऊन ऐकू लागला. फक्त यायामानच पोट भरतं या काय रे तुझं. जा, थंडाई मारली असेल, पे जा. बरं, म्हणून दादू आखाड्यातून व्हरांड्यात आला. थंडाईच्या ओढीने घामाने भिजलेल्या अंगानेच दादूने थंडाईची हंडी जवळ केली. दादू बरोबर तालमीत राहणाऱ्या एका लहान साथीदाराने हंडीत थंडाई गोठवून ठेवली होती. हंडी उचलून त्यातली थंडाई पातेल्यात दादूने ओतून घेतली आणि आहे तसंच पातेलं तोंडाला लावलं. 1 मिनिटातच थंडाईने भरलं पूर्ण पातेलं त्यानं संपवलं. थंडाई संपून पातेलं खाली ठेवणार तोच दादूला तालमीतल्या दरवाजातून कुणाची तरी हाक ऐकू आली. दाद्या, ये दाद्या. दादू महाराष्ट्रात 1 नंबर जोडीतला पैलवान होता. त्याला आत्ता अशी एकेरी हाक सहसा कोण मारत नसत. दादू पातेलं खाली ठेवून उभा राहिला. तोच समोर दादूचा लहानपणीचा वर्गमित्र भारत पवार येऊन उभा राहिला. भारतला बघून दादूला काय करू आणि काय नको असं झालं. काय रे दाद्या, लय मोठा पैलवान झालास की. काहीच न बोलता त्याने आपल्या जिवलग दोस्ताला उघड्या अंगानेच मिठी मारली. कितीतरी दिवसांनी 2 मित्र एकमेकांना भेटत होते. दोघांनाही काही क्षणांच्या गळाभेटीत काळ उलटून गेल्यासारखं झालं. स्वतःला सोडून घेत भारत बाजूला झाला आणि दादूला उद्देशून म्हणाला. दाद्या लेका, घामाच्या अंगानच मिठ्या मारतेस होय. पांढरा अंगर का माझा घाण केलास राव. होय साहेब नाही का तू आता. दादूचा मित्र भारत उत्पादन शुल्क विभागात पोलीस होता. बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यावर त्याची कारवाई अधिकारी म्हणून नेमणूक होती. दिवाळीची सुट्टी घेऊन तो नागवाडीत आला होता. दिवाळीतच कुंडलगावचं महाराष्ट्र कुस्ती मैदान असायचं आणि सूर्याजीरावांचा तोच निरोप घेऊन भारत कोल्हापूरला दादूला भेटायला तालमीत आला होता. भरत्या, बस इथं कट्ट्यावर, थंडाई मारायला सांगतो. भारत तालमीच्या व्हरांड्यात असलेल्या कट्ट्यावर बसला.
दादूने पार्टनरला थंडाई मारायला सांगितली आणि येऊन भारत जवळ कट्ट्यावर बसला. भरत्या, कसा काय आलाय अचानक? तुलाच भेटायला आलोय. नाही, तू असा काम सोडून मोकळा मला भेटायला नाही यायचास. लय बेरका आहेस तू. अरे खरंच दाद्या, तुला भेटायला आलूया आणि तुझ्या आबाचा निरोप पण घेऊन आलूया. आबाचा निरोप म्हणजे रे? अरे कुंडलचं महाराष्ट्र कुस्ती मैदान म्हणून आपल्या भागात प्रसिद्ध असलेल्या मैदानात तुझी एक नंबरची कुस्ती ठरली आहे. ती पण त्या शिवा दिवड संघ. ठाव आहे, ठाव आहे मला मैदान आहे ते. पण त्या शिवाबरोबर कुस्ती आहे मला ठाव नव्हतं. वय, पण दाद्या नेटाकच आहे की रे ते. ते असू दे की मग. आमचा आबा मला काय चिचूक खायला घालतो यावेळी? तसं नाही दादू, पण हाल होईत नाही का जीवाचं? भरत्या, या पैलवानकीत आल्यापासून अंगाच्या हालाची कधी सुधीक पर्वा केली नाही बघ मी. आबाचं सपान पुरं करायचं हा एवढंच डोसक्यात असतं या. दादूच्या अशा बोलण्याकडे भारत बघतच राहिला. दादू मोठा पैलवान व्हावा या सूर्याजीरावांच्या स्वप्नामागे दादू मन लावून धावत होता. बरं दाद्या, अजून एक सांगायचं राहिलंच बघ तुला. आता आणि काय बाबा? अरे आपल्या म्हातारीनं आता लयच अंग टाकलं या. अक्षी जमिनीला खिळल्या. तुझ्या आबानं त्यासाठी मैदानाच्या 2 दिवस आधीच गावाला यायला सांगितलं या. भारतचे बोलणे ऐकून दादू पुन्हा हिरमुसला. गावच्या पंचवार्षिक निवडणुकीला 6-7 महिने उलटून गेले होते. त्याच दरम्यान दादू गावाकडून तालमीत कोल्हापुरात आला होता. गावातून निघताना म्हातारी आईच्या पाया पडायला गेल्यावर तिने तोंडावर हात फिरवला होता. मोठा हूं म्हणत आशीर्वाद पण दिला होता. एकुलता एक नातू म्हणून माया करणारी म्हातारी आई दादूच्या डोळ्यांसमोरून तळून गेली. थंडी चांगलीच फोपावली होती. शेतात ऊस तोडीबरोबर हरभरा टोकायची लगबग सुरू झाली होती. सूर्याजीरावांच्या शेतात सुद्धा हरभरा टोकायला 8-10 रोजगारी बायका होत्या. रेडकर आणि त्यांच्या बायकोने 2 दिवस आधीच हरभरा साफ करून 2 गोण्यांची चुंबळी भरून ठेवली होती. वस्तीमागच्या तुकड्यात यावर्षी हरभरा टोकायचं त्याने नियोजन केलं होतं. त्याच दिवशी जनावरांच्या नख्या कातरायला एक इराणी मुसलमान येरवाळी सूर्याजीरावांच्या वस्तीवर आला होता. त्याला रामभाऊ तात्या जाधव मदत करत होते. हौशा मेल्यापासून सूर्याजीरावांच्या दावणीला कोणताच बैल नव्हता. एखादा बैल सांभाळावा अशी त्यांची आता इच्छाही होत नव्हती. त्यामुळे राहिलेल्या जनावरांचीच ते काळजी घेत. रामभाऊ व तात्यांनी एक म्हैस दोन्ही बाजूला धरली होती. म्हशीचा पाय अलगद दुमडून ओठावर मिशा नसला इराणी तोंडात तंबाखूचा तोबरा भरून हातात मोठी कैची घेऊन म्हशीच्या नख्या उडवत होता. तोंडात असलेला तोबरा त्याने तसाच भरून पानाचा विडा खात बसल्या सूर्याजीरावांना विचारलं, मालिक, बहुत दिन के बाद याद किया मेरे को. नाखून बहुत तेज हो गए है. इराणी मुसलमानाची हिंदी ऐकून रामभाऊ आणि तात्या हसू लागले आणि तेवढ्यातच रामभाऊ त्याच्यावर खेकसले. ए इराणी, तू पहिलं नाखून का बघू म्हशीचं? हात अवघडायला लागले ती. हा हा, काप रे, काप रे. या दोघांचं चाललेलं बोलणं ऐकून सूर्याजीराव हसू लागले. मराठी भाषा ती मराठी भाषाच, पण त्याच्या तोडक्या मोडक्या हिंदीचेच त्यांना कौतुक वाटले. इतक्यात त्यांची राणी कुत्री तिथं आली. पांढरी शुभ्र आणि अंगावर झुपकेदार केस, पण तिचं तोंड रक्तानं माखलं होतं. सूर्याजीराव चटकन उठले. राणीला कुरवाळ जनावरांच्या गोठ्याच्या मागच्या बाजूला गेले. समोर बघतात तर अस्सल नाग मरून पडला होता. राणी कुत्रीनेच मारला होता तो. सूर्याजीरावांच्या मनात नको त्या शंका येऊ लागल्या. वस्तीवर 2 जनावरांची कळवंड बघून काहीतरी विपरीत घडणार याची त्यांना धास्ती लागली. त्यांनी रेडकरला आवाज देऊन जनावरांच्या नख्या उडवायला आलेल्या इराणीला हातभार लावायला सांगितला. रामभाऊ व तात्याला घेऊन सरळ गाव गाठलं. आजच्या दिवशी असलेल्या कुंडलच्या महाराष्ट्र कुस्ती मैदानासाठी दादू 2 दिवस आधीच आला होता.
त्याने सरकारी दवाखान्याचे डॉक्टर भिलवडे यांना बोलावून घेऊन म्हातारीला चेक करून घेतलं, पण सगळं व्यर्थ. म्हातारीची तब्येत पूर्णपणे बिघडली होती. डोळे सताड उघडे होते. तोंडातून निघणाऱ्या घरघर आवाजाने संपूर्ण वाडा गरजून उठला. अंग गार पडले. हिराबाई डोळ्याच्या कडा पानावून म्हातारीजवळ बसल्या होत्या. सकाळपासून म्हातारला जास्त झालं होतं. एखादा पाण्याचा घोट सुद्धा तिच्या पोटात जात नव्हता. सूर्याजीराव वाड्याजवळ आले इतक्यात भिलवडे डॉक्टर त्यांना वाड्यामधून बाहेर पडताना दिसले. त्यांची धास्ती खरी ठरली. म्हातारला जास्त झालं हे त्यांनी मनोमन ओळखलं. त्यांनी भिलवडे डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर, कशी आहे म्हातारी? डॉक्टरांनी सूर्याजीरावांच्या खांद्यावर हात ठेवला व न बोलताच निघून गेले. सूर्याजीराव वाड्यात जाता एकच आक्रोश त्यांच्या कानी ऐकू आला. म्हातारने जीव सोडला. 4 पावलं वाड्यात जाऊन सूर्याजीराव मटकन खाली बसले. मागे असलेल्या रामभाऊ व तात्यांनी त्यांना सावरलं. दादूच्या सुद्धा डोळ्यांतून पाणी आलं. पाटील भावकीतला पाटील वाडा पोरका झाला. सूर्याजीरावांचे वडील पिलाजीरावांच्या नंतर त्यांच्या आईनेच वाडा जपला होता, वाढीला लावला होता. सूर्याजीरावांच्या मागे ठामपणे उभं राहून त्या संकटात तोंड दिलं होतं आणि सूर्याजीरावांना सुद्धा तसं तयार केलं होतं. दादूसारख्या एकुलता एक नातवाला दांडगा पैलवान करायला तिचा सिंहाचा वाटा होता. पण आता दादूची पैलवानकी बघायला त्याची म्हातारी आय राहिली नव्हती. जसं कळेल तसे गावातले लोक जमू लागले. वाड्याकडे येऊन प्रेताला नमस्कार करू लागले. आया बाया हिराबाईला समजावून शांत करू लागल्या. पाटलांच्या बुडक्यातली सुद्धा सगळी जमा झाली. शिवाय अण्णा पाटील, त्यांनी आपला वाडा सोडला नव्हता. सूर्याजीरावांकडून सगळ्या गावासमोर झालेला अपमान ते विसरले नव्हते. सूर्याजीरावांनी तोंडात मारल्या थोबाडीत अण्णा पाटलांना आपलं गावातील अस्तित्व संपेलच की काय असं वाटत होतं. अण्णा पाटील व सूर्याजीराव यांचा वाद गावात व त्यांच्या भावकीत कित्येक वर्ष माहीत होताच. पण निवडणुकीवेळी जे झालं त्यामुळे पाटील भावकीत भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अण्णा पाटलांचा वाईटपणा घेण्यापेक्षा सूर्याजीरावांकडे मर्तुकीच्या ठिकाणी फिरकायलाच नको अशी मानसिकता भावकीच्या लोकांची झाली. जवळचे पाहुणे गोळा झाले. काही मंडळी म्हातारीचं मडं उचलून वरांड्यात आणलं. भिंतीला टेकून गरम पाण्याने आंघोळ घालण्यात आली. निवृत्ती मामाने तिरडी बांधायला घेतली. चांगले मजबूत 2 कळूक दोन्ही बाजूला ठेवले. दत्तू काकाच्या दुकानातून आणलेल्या सुतळ्यांनी कळकावर मधोमध 3-4 दांडकी बांधली. म्हातारीचं समजल्यावर रेडकर व त्याची बायको गावात आली. रेडकरने कडबा आणून ठेवला. निवृत्ती मामाने तिरडीवर कडबा पसरून घेतला. मागून रेडकरने कडबा बांधायला सुरुवात केली. धान्याच्या सुपात शाळू व सुट्टे पैसे घेतले. लहान मडकी आणि एका सुतळीने शेणतोडी तयार करून त्यावर धुपलेले शेणकूट ठेवले गेले. वाड्यात सर्वत्र शेणकुटाचा धूर पसरला. तिरडी तयार होती. निवृत्ती मामा तिरडी तयार करून बाजूला झाले. रामभाऊ, शिरपा व बाकी मंडळींनी म्हातारला उचलून तिरडीवर घातली. नाकामध्ये कापूस व तोंडात दाढेखाली सोन्याचा मणी ठेवण्यात आला. गळ्यात तुळशीच्या मंजुळाचा हार, ओठावर तुळशीचे पान ठेवले गेले. लुगड्याच्या पदराला 4 पैसे बांधले. पांढरं कापड व गुलाल आणण्यात आला. प्रेत जळताना रॉकेल व मीठ लावणार म्हणून ते सुद्धा आणण्यात आलं. आता तिरडी उचलण्याचा अवकाश होता. सूर्याजीराव आणि दादू, या शेवटचं दर्शन घ्या बरं म्हातारीचं. निवृत्ती मामाने दोघांना बोलावलं. दादू येऊन पाया पडून बाजूला झाला. पण आपल्या कादंबरीचा नायक हातबल होता. वरचे वर खेकसणारी, नेहमी आपल्या कुटुंबाबद्दल चांगलं चिंतणारी आपली आई आता नसणार ही बाब त्यांना जिव्हारी लागली होती. पण जे वाट्याला आले आहे ते स्वीकारल्याशिवाय पर्यायही नव्हता. त्याने उठून आपल्या आईच्या पायांना स्पर्श करून दर्शन घेतलं. उचला राहता तिरडी.
झालंय आता समद्यांचं दर्शन, निवृत्ती मामा पाटील भावकीतल्या लोकांना उद्देशून म्हणाले. एक क्षण सगळीकडे शांतता पसरली. पुन्हा निवृत्ती मामाने तिरडी उचलायला सांगितलं, पण भावकीतला एकही ठम हलायला तयार नव्हता. सगळी फक्त एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिली. जमलेल्या पाहुण्यांना काहीही समजत नव्हतं की काय चाललंय. त्यांच्यात आता कुजबूज सुरू झाली. सूर्याजीरावांच्या भावकीतला एकही व्यक्ती पुढे तिरडीला खांदा द्यायला तयार होत नव्हता. अण्णा व सूर्याजीराव यांच्यात 6 महिन्याच्या मागे निवडणुकीत झालेल्या वादाचे पडसाद असे उमटतील असे कोणालाही स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. सूर्याजीरावांच्या वाड्याला मर्तुकीचा दुखवटा असूनही अण्णा पाटलांनी मोकळं सोडलं नव्हतं. त्यांनी इथे सुद्धा विस्तव पुरला होता. सूर्याजीरावांचा अगदी काळजातला दोस्त रामभाऊ यांना ही गोष्ट समजायला जास्त वेळ लागला नाही. त्याने शिरपा व तात्याला हाक मारली. शिरपा, दे खांदा एका बाजूला. तात्या, उचल पल्याडनं तिरडी. तिरडी उचलली. इतक्यात समोरून थोरात दादा, कुंभार गुरुजी व इतर मंडळी आली. मुरब्बी राजकारणी असणाऱ्या थोरात दादांना सूर्याजीरावांच्या वाड्यात काय चाललंय हे स्पष्ट झालं. त्यांना लक्षात आलं, आपण निवडणुकीत जे पेरलं होतं ते एवढं वाईट उगवून येईल याची त्यांना पुसटशी कल्पना आली. वाड्यातून तिरडी बाहेर आणण्यात आली. पाहुण्यांचा व भावकीतल्या आयाबायांचा आरडाओरडा थोडासा कमी झाला. तिरडी नदीच्या वाटेला लागली. गावातल्या 4-2 पोरांनी पुढे जाऊन नदीजवळच्या स्मशानभूमीत सरपण रचून ठेवलं होतं. नदीजवळ तिरडी आणून रचलेल्या लाकडावर ठेवण्यात आली. नदीजवळ अण्णा पाटील व त्याची पिलावळ सोडली तर पूर्ण गाव तिथे हजर होता. बरीच गर्दी नदीजवळ स्मशानभूमीत जमा झाली. दादू एका बाजूला उभा होता. डोळ्यातली आसवं त्यानं आळवली. म्हाताराई गेल्याचं दुःख त्याला होतंच, पण आत राग धुमसत होता तो अण्णा पाटलांचा. त्याला आपल्या घरात झालेल्या दुःखात सुद्धा अण्णा पाटलांनी सूडबुद्धीने डाव खेळला. म्हातार आईच्या तिरडीला खांदा द्यायला भावकीतलं एक सुद्धा घरानं पुढाकार घेऊ नये ही गोष्ट दादूला विचित्ररित्या सतावत होती. आतल्या आत दादू धुमसत होता. काय करावं? अण्णाचा एकदाच बंदोबस्त करावा का? एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावून टाकावा का? आपल्या आबाला होणारा त्रास असा संपणारच नाही, त्यासाठी आपण आता हातपाय मारायलाच पाहिजेत. पण आबांनी आपल्याला एवढा दांडगा पैलवान हे सगळं करायला नाही केलं. पंचक्रोशीत पैलवानकी क्षेत्रात आपली चांगली जोड आहे. आपल्या एका चुकीच्या निर्णयाने एवढी वर्ष खस्ता खाऊन कमावलेली कुस्ती क्षेत्रातील किंमत धुळीस मिळून जाईल. नाव बदनाम होईलच, पण आपल्याला मोठा पैलवान करायचं म्हणून आबाने बघितलेले स्वप्न कसे साकार व्हायचे? अशा विचारांची वादळ डोक्यात घेऊन समोर लाकडाच्या सरणावर ठेवल्या आपल्या म्हातारा आईची तिरडी डबडबल्या डोळ्यांनी दादू पाहत होता. इतक्यात एक भारदस्त हात त्याच्या खांद्यावर पडला. पैलवान, धीरानं घे, धीरानं घे. या धर्तीवर येणाऱ्याला कवा ना कवा जावंच लागतं या बघ. भरलेल्या डोळ्यांना शर्टने पुसत पुसत दादूने त्या व्यक्तीकडे पाहिलं तर तो होता भीमा तात्या. दुर्ग्या रामोशीचा उजवा हात. भीमा तात्या, म्हातार आई गेली रे आपली. हुंदका दाबत घाईवरून दादू भीमाला म्हणू लागला, आणि भावकीतल्या रांडाच्याने तिरडीला खांदा बी नाही दिला र. हे असली राजकारण आमच्या वाट्याला आणणाऱ्याला मी सोडायचा नाही. रागात धुमसणाऱ्या दादूला शांत करत भीमा म्हणाला, शांत हो, शांत हो दादू. रागाच्या भरात काय बाय बरळू नगस. भीमाने दादूला शांत केलं. सूर्याजीरावांनी पुढे होऊन तिरडीला अग्नी दिली. मीठ आणि खोबऱ्याच्या वाट्यामुळे तिरडी फराफरा जळू लागली. अग्नीतून उठणाऱ्या ज्वाला हवा चिरत आभाळाकडे धाव घेत होत्या.
धगधगून जळणाऱ्या तिरडीत सूर्याजीरावांच्या आईचं प्रेत जळू लागलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.